कोकणाच्या स्थितीच्या संबंधामध्ये आपल्याला आज मुद्दामहून तुम्हाला बोलावून तुमच्याशी बोलावं, हितगुज करावं यासाठी ही प्रेस कॉन्फरन्स घेतलेली आहे। मुख्य भाग असा आहे की कोकणाचा रस्ता गेली 14 वर्ष होत नाहीये। मी 6 वेळा इथे सत्याग्रह केलेले आहेत, काही फायदा झाला नाही। मी राज्यसभेवर असताना प्रत्येक सेशनमध्ये हा कोकणाच्या रस्त्याचा प्रश्न उठवला, तेव्हा मी उठलो की लोक म्हणायचे अभी चिपळूण का सवाल आहे का। गडकरींना भेटलो, गडकरी काहीतरी वेगळी कारणं देतात, प्रत्यक्षात त्याचं काही झालं नाही। कोकणाचा विकास कसा करावा या संबंधामध्ये खरं म्हणजे इथे आंब्याचं फार मोठ्या प्रमाणात उत्पादन होतं, नारळाचं होतं, काजूचं होतं, आवळा इथे मोठ्या प्रमाणात होतो, चिंच होते। याकडे लक्ष देण्याऐवजी ही सगळी झाडं तोडून टाकण्यात आलेली आहेत। म्हणजे रायवळ आंबा तुम्हाला आता मिळतच नाही। खरं म्हणजे त्याच्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात व्हरायटी होती, ती सगळी संपलेली आहे। हापूस आंब्याची झाडं लावलेली आहेत, पण तुमच्या माहितीसाठी सांगतो, हा हापूस आंबा फार कमी ठिकाणी एक्सपोर्ट केला जातो। मी आता अलीकडे 2 महिने इंग्लंडला होतो, तिथे आपला आंबा मिळत नाही। सगळे इथली जी फळं आहेत, उदाहरणार्थ चिकू आहे, चिकू तिथे मिळत नाही। तर चिकू माझी नातवंड सारखी येताना आजोबा चिकू घेऊन ये म्हणून सांगतो, तो चिकू तिथे मिळत नाही। त्याचं कारण असं की आपल्याकडे झाडांना काय काय दिलं जातं, खत कसलं वापरलं जातं या संबंधी ऑब्जेक्शन्स असतात आणि म्हणून ते मिळत नाही। सगळी फळं जी येतात ती आफ्रिकेतून मोठ्या प्रमाणात येतात। म्हणजे इथल्या शेतकऱ्यांना खऱ्या अर्थानं पुढे जाण्याच्या दृष्टीने जो मार्गदर्शन केलं पाहिजे ते केलं जात नाही। ऊसाशिवाय कुठल्याही गोष्टीचा विचार केला जात नाही। आणि आता ऊसापासून काय काय त्या रसापण करतात ते तुम्हाला त्याची कल्पना आहे। आता या भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये ज्या इंडस्ट्रीज आलेल्या आहेत त्या सगळ्या केमिकल इंडस्ट्रीज आहेत आणि या केमिकल इंडस्ट्रीजने हॅवॉक केलेला आहे। आपल्या तुम्हा लोकांना लक्षात आलेलंच आहे की याच्यातून मोठ्या प्रमाणात रोगराई आधीच होते आहे। म्हणजे इथे तुम्हाला असं दिसेल की कोकणामध्ये 33% वर कॅन्सरचे पेशंट आहेत, 33% वर। इथे हृदयरोगांचा मोठ्या प्रमाणामध्ये परिणाम होतो, किडनी फेल होण्याचा होतो, फुफ्फुस फेल होण्याचा होतो, लिव्हर फेल होण्याचा होतो। हे सगळे रोग जे आहेत ते मोठ्या प्रमाणामध्ये पोल्युशन मधून होतात आणि झाडं तोडलेली आहेत। त्यामुळे इथलं आता थोडीशी थंडी आहे, पण इथे माझ्या लहानपणी जशी थंडी असायची त्याची थंडी गेलेली आहे। असं असताना पनवेल पासून अगदी तुमच्या रत्नागिरी आणि रत्नागिरीच्या पुढे पण सगळ्या इंडस्ट्रीज ज्या आलेल्या आहेत त्या केमिकल इंडस्ट्रीज आलेल्या आहेत आणि त्याच्यातून जे काय निर्माण झालेलं आहे ते कमी आहे। म्हणून आणखी एक लक्ष्मी ऑर्गॅनिक इंडस्ट्री नावाची इंडस्ट्री जी आहे त्यांनी आणखी एक कमाल करून टाकलेली आहे। ती म्हणजे मिटी काय ते मिटिनी नावाची ह्याच्यामध्ये जी कंपनी होती इटलीमध्ये, ती कंपनी, त्या कंपनीचा ह्यांचा करार झाला आणि असं माहिती मिळते, आमचे घाट त्याच्या संबंधात अधिक माहिती देतील, त्याच्यामध्ये आधीपासूनच ही लक्ष्मी कंपनी जी आहे, लक्ष्मी ऑर्गॅनिक, ही तिथे ब्रँच काढली गेली होती आणि त्यांचा एक डायरेक्टर, ज्याचा उल्लेख मी केलेला आहे, एक डायरेक्टर त्या कंपनीवर आलेला आहे। म्हणजे या लक्ष्मी कंपनीवर 3 डायरेक्टर आहेत, त्याच्यातला एक डायरेक्टर तिथला आहे आणि ती कंपनी तिथल्या सरकारने बंद केली, इटलीच्या सरकारने। याचं कारण असं की तिथे पोल्युशन ज्या प्रकारे झालं त्याच्यातून मोठ्या प्रमाणामध्ये माणसं ही पडली, दगावली, मोठ्या प्रमाणात त्यांना आजार निर्माण झाले आणि याची चौकशी करताना त्यांच्या लक्षात आलं की त्या कंपनीच्या जे
एक मटेरियल तयार करतात PFA, त्या PFAS हे जे मटेरियल आहे त्या मटेरियलचा ज्याच्या माणसांच्या आरोग्यावर फार भयानक परिणाम होतो आणि त्याच्यातून मरतात. आता ते इथे आणताना इथल्या सरकारने त्याला परमिशन कशी दिली हे गुलदस्तात आहे. खरं म्हणजे ही परमिशन द्यायला नको होती. तिथून ती फॅक्टरी बंद झाल्यावर जशीच तशी त्या फॅक्टरीची मशिनरी आहे ते इथे आलेली आहे, जशीची तशी. आणि ही फॅक्टरी म्हणजे माझाही गैरसमज होता, मला वाटतं आता चालू झालेली आहे. आता चालू झाली नाही. मी अशोकराव आणि गाग तिथे आम्ही गेलेलो होतो. त्यांनी फ्रँकली एक गोष्ट कबूल केली, म्हणजे मॅनेजमेंटच्या लोकांना मी मानतो, त्यांनी हे सांगितलं ही फॅक्टरी आमची 2020 पासून चालू आहे आणि त्याच्यामध्ये हे जे मटेरियल आहे हे आम्ही बऱ्याच वर्षापासून करतो आणि तितकं आहे. त्यांनी हे पण सांगितलं हे आम्ही उत्पादन करतो. म्हणजे त्यांनी हे जे आहे PFAS त्याला थोडक्यात असं म्हणतात की फॉर एव्हर, म्हणजे जे विनाश ज्याचं हे करता येत नाही, विघटन करता येत नाही, जे संपूर्ण घालवता येत नाही असं ते मटेरियल आहे. आणि ते मटेरियल जर माणसांच्या ह्याच्यामध्ये गेलं ते मोठ्या प्रमाणात जाण्याची गरज नाही. अगदी शून्यातलं शून्य जरी गेलं तरी ते पुरे झालं. याचं कारण असं ते मटेरियल तुमच्या हृदयात गेलं, कशात गेलं की ते तुम्ही त्याच्यात मध्ये जगू शकत नाही अशी स्थिती आहे. त्याच्यावर काही औषधं नाही. विशेष म्हणजे या मटेरियलचा धोका लक्षात घेऊन आंतरराष्ट्रीय पातळीवर याला अल्टरनेटिव्ह तयार करण्याची सायंटिस्ट मोठ्या प्रमाणात प्रयत्न करत आहेत. म्हणजे सगळ्यांनाही कळलेलं आहे जागतिक पातळीवर की हे मटेरियल भयानक आहे. असं आहे जे डिझॉल्वच होत नाही, ज्याचं विघटनच होत नाही, ते मटेरियल हे केव्हाही निसर्गाच्या विरोधातली ही गोष्ट आहे. निसर्गामध्ये ज्या ज्या गोष्टी आहेत त्या डिझॉल्व होतात, हे डिझॉल्व होत नाही. याच्यातलं आणखी एक गोष्ट अशी आहे की त्यांना अशोकरावांनी विचारलं की तुम्ही याचं जे वेस्ट आहे ते काय करता. त्यांनी फार गमतीशीर गोष्ट सांगितली आणि खरंच मला फार आश्चर्य वाटला. त्यांनी जे काय आहे ते सगळं आमच्या समोर ठेवलं. त्यांनी सांगितलं ते जे वेस्ट आहे ते पाणी आम्ही टँकर मध्ये घालतो आणि तळोजाला नेतो. म्हणजे तळोजाला नेऊन त्याचं काय करतात माहिती नाही. ते असं म्हणत त्याचं बाष्पीकरण करतो, खूप त्याला हे देतो, हीट देतो आणि बाष्पीकरण करून ते पाणी संपतं. पण ते हे जे आहे PFAS काय होतं, कारण ते डिझॉल्वच होत नाही. फार तर ते थोडंसं पातळ होत असेल, त्याचं काय करता तुम्ही. त्याला उत्तर त्यांना देता आलं नाही. म्हणजे हे हजार्डस आहे हेही ते मान्य करतात आणि हे डिझॉल्व होत नाही हेही ते मान्य करतात. आणि आमची ती जबाबदारी नाही असं ते झटकून टाकतात. आम्ही ते सगळं टँकरने तिकडे पाठवतो. पण टँकरने जाताना ते पाणी थोडंसं गळत असेल, टँकरचा ऍक्सिडेंट होऊ शकतो. म्हणजे कुठे, आणि मुख्य म्हणजे जिथे ते पाठवतात तिथे नेमकं काय केलं जातं, मग तुम्ही इथेच का नाही करत. हे सगळे प्रश्न आहेत. म्हणून आमचं म्हणणं असं आहे ही फॅक्टरी ताबडतोब तुम्ही बंद करा आणि याच्या बाबतीत कसलंही कॉम्प्रोमाइज करण्याचा प्रश्न येत नाही. ही फॅक्टरी बंद करा आणि दुसऱ्या ज्या फॅक्टऱ्या आहेत त्याच्यामध्ये आणखी काही गोष्टी बाहेर आलेल्या आहेत की त्यांचं जे वेस्ट आहे ते वेस्ट खड्डे काढतात आणि त्याच्यात टाकतात. एक गोष्ट लक्षात घ्या, पाणी कुठेही थांबत नाही, ते वेगवेगळ्या ठिकाणी जातं. म्हणजे ज्या पद्धतीने सगळं चाललेलं आहे हे लोकांना मारण्याचा सगळा प्रकार आहे. मी एक गोष्ट तुम्हाला सांगतो,
ही लोटे परशुरामची ही MIDC बनली त्याच्या अगोदर ह्या सगळ्या केमिकल फॅक्टरीचे मालक सांगलीला जाऊ इच्छित होते. तिथे यांनी वसंतदादा पाटलांनी सांगितलं हे असले का भानगड माझ्याकडे नको आहे, तुम्ही ती कोकणात न्या. आणि तेव्हा इथे काय ही लोट परशुरामची ही झालेली नव्हती. मग म्हणून ते शोध घेऊन हे कोकणामध्ये आले. आणि वाशिष्ठी नदीचं मी तुम्हाला सांगतो, हे लिहिण्याची गरज नाही. माझ्या लहानपणी या वाशिष्ठी नदीमध्ये मी मासे पकडायचो, रात्रीचं पकडायचो, दिवसाचं पकडायचो आणि अतिशय चांगले मासे मिळायचे. ते सगळे मासे आता गेलेले आहेत. आता फक्त तिथे सुसरी आहेत, मगरी आहेत, तिथे तुम्हाला मासे आता दिसत नाही. हीच गोष्ट रायगडामध्ये अनेक ठिकाणी घडलेली आहे. तुमचं हे आहे काय ते महाड आहे, त्याच्या पुढचं ते कुठली ती रोहा आहे. या सगळ्या ठिकाणी हेच सगळं घडतंय. आणि आमचं म्हणून आमचं म्हणणं आहे, हे तुम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये ही फॅक्टरी इथे आम्ही चालू देणार नाही. आणि त्यासाठी आम्ही 8 तारखेला 11 वाजता आम्ही तिथे मोर्चा काढणार आहोत. तुमच्या सर्व मित्रमंडळींना आम्ही आमचं आवाहन आहे की त्या मोर्चामध्ये सहभागी व्हा आणि कोकणाला वाचवण्याचा प्रयत्न करा. कोकणाला भकास करण्याचं चाललेलं आहे. या फॅक्टऱ्या सगळ्यात बरं, हे सगळे इथे जे मालक वर्ग आहेत किंवा मॅनेजमेंटचे लोक आहेत ते इथलं पाणी पित नाही, हे लक्षात घ्या. ते इथलं पाणी पितच नाहीत. ते त्यांचं पाणी मुंबईतून येतं आणि त्या बाटल्या येतात, ते पित नाही. पण सर्वसामान्य माणूस आहे पाणी पितो. आणि तुमच्या सगळ्या विहिरी ज्या आहेत त्या विहिरींमध्ये हे सगळं पाझरतंय. आणि जे आपल्याला नळाने येतं ते सुद्धा हे वाशिष्ठीचं पाणी आहे. हे लक्षात घेऊन ही लढाई आम्ही करू इच्छितो. याच्यामध्ये तुमचं आम्हाला सगळ्यांना सहकार्य पाहिजे. प्रदूषण महामंडळाचे लोक, MIDCचे लोक, अधिकारी यांनाही बोलवलेलं आहे. 8 तारखेला आम्ही प्रदूषण महामंडळाच्या लोकांना, त्यानंतर MIDCच्या लोकांना, त्यानंतर इथल्या प्रशासकीय लोकांना आम्ही बोलावलेलं आहे. म्हणजे तिथे या आणि आमचं निवेदन हे आम्ही थोडक्यात निवेदन केलेलं आहे. आम्ही आमचे घाट एक व्यवस्थित मोठं निवेदन, याच्यातून काय काय नेमकं निर्माण होईल, कसं कसं घडलेलं आहे याची सगळी माहिती देणारं आमचं निवेदन असेल. आणि ते निवेदन त्यावेळेला आम्ही त्यांना देणार आहोत.